नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण आषाढ विशेष मस्त गोडाचा पदार्थ तयार करतोय। तर या ठिकाणी ना एका छोट्या बाउल मध्ये बघा अर्धा वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलाय, त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं। सतत ढवळत गूळ हा पाण्यामध्ये चांगला वितळून घ्यायचा। तर गूळ हा पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घेतला तर इथे गूळ पाण्याचं मिश्रण तयार झालं। तर हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि एका मोठ्या बाउल मध्ये ना 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। तर पीठ हे चाळून घेतलंय आणि सारख्याच वाटीने घेतलंय बघा। तर यामध्ये ना 1 चमचा बडीशेप घालायची। बडीशेप ही अख्खी घाला किंवा क्रश करून घातली तरी चालेल। तर मी अख्खीच बडीशेप घातली। 1 चमचा जी खसखस असते ती घालायची। त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ घातलंय। तर गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये ना चिमूटभर मीठ ऍडच करायचं। आणि ह्या पिठामध्येच मी पाव चमचा बेकिंग सोडा घातला, जो खाण्याचा सोडा असतो बघा तो ऍड केला। तर बेकिंग सोडा घातल्याने तयार होणारा जो पदार्थ आहे तो छान जाळीदार तयार होतो। पण बेकिंग सोडा घालताना तो पाव चमचाच घाला, जास्त घातला तर मग जो पदार्थ आहे तो खूप तेलकट बनेल, त्यामुळे पाव चमचाच ऍड करायचा। आणि आता फ्लेवर साठी पाव चमचा वेलची पावडर, त्याचबरोबर जे जायफळ आहे ना ते छान फ्रेश असं किसून घालते, किंवा जायफळ पावडर असेल तर ती पाव चमचा घाला। तर बघा सर्व जिन्नस आपण पिठात घातली। आता जे गुळाचं पाणी आपण तयार करून घेतलं होतं बघा सुरुवातीला, ते यामध्ये ऍड करायचं। पण ते असंच न घालताना चाळणीच्या मदतीने गाळून घालायचं, म्हणजे यामध्ये जर काही गुळाचे खडे किंवा कचरा असेल तर तो वर राहतो। तर आता हे पाणी मी एकदाच न घालता असं थोडं थोडं करून घालते, म्हणजे यामध्ये गाठी होणार नाही। तर थोडं थोडं पाणी घालून चमच्याच्या मदतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही। व्यवस्थित हे मिश्रण एकसारखं फेटून घ्यायचं। तर चमच्याने मिक्स करून घ्या किंवा विक्सच्या मदतीने छान गाठी निघतात तर त्याने सुद्धा मिक्स केलं तरी चालेल। या ठिकाणी मी थोड्याच पिठाचा वापर केला, त्यामुळे मी हे चमच्यानेच मिक्स करून घेतलं। तर बघा गाळून घेतल्यामुळे काय झालं, यामध्ये थोडेफार जे गुळाचे खडे होते ना ते वरतीच राहिले, किंवा काही कचरा असेल तर तो सुद्धा चाळणीमध्ये वर राहतो। आता हे पीठ चांगलं भिजवून घेतलेलं आहे, परंतु हे खूप घट्ट वाटतंय, त्यामुळे मी यामध्ये ना थोडं साधं पाणी सुद्धा ऍड करून हे भिजवून घेणार आहे। तर या ठिकाणी ज्या पद्धतीचे गोल भजी तयार करायचं मिश्रण असतं बघा, त्याच पद्धतीने हे मिश्रण पातळ असं थोडंसं तयार करून घ्यायचं। तर बघा हे मी आता हाताने व्यवस्थित असं फेटून घेते। जेवढं आपण हे पीठ मिक्स करू किंवा फेटून घेऊ ना, तेवढी आपले भजी आहेत ती छान आतून जाळीदार तयार होणार आहे आणि वरतून मस्त क्रिस्पी खुसखुशीत होणार आहे। तर बघा या ठिकाणी तुम्हाला समजलंच असेल की आपण गोड भजी तयार करतोय, आणि ती सुद्धा गव्हाच्या पिठाची। यालाच बऱ्याच ठिकाणी गुलगुले सुद्धा म्हणतात, आणि आषाढ मध्ये हे गुलगुले आवर्जून केले जातात। तर बनवायला खूपच सोपे आहे। तर बघा व्यवस्थित पीठ मी एकसारखं फेटून घेतलंय। तर बघा यामध्ये अजिबात गाठी राहिलेल्या नाही, एकसारखं मिश्रण तयार झालेलं आहे। आणि तेलामध्ये सोडताना बघा असं हे दाखविल्याप्रमाणे सोडायचं आहे। तर ह्याच पद्धतीचं मिश्रण तयार करून घ्यायचं। तर दुसरीकडे मी गॅसवर तेल सुद्धा तापत ठेवलं होतं। तर मध्यम आचेवर तेल चांगलं गरम करून घेतलं, आणि ह्या गरम तेलामध्ये ना आता दाखविल्याप्रमाणे जशी गोल भजी आपण तेलात सोडतो बघा, त्याच पद्धतीने मिश्रण सोडायचं आहे। आता मिश्रण तेलात घातल्यानंतर तुम्ही बघाल की याला हलकेसे बबल्स येतात, म्हणजे बुडबुडे येतात, इतकंच तेल गरम ठेवायचं। आणि गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची, म्हणजे हे आतून सुद्धा व्यवस्थित शिजले जातात आणि आतून मस्त जाळी पडते। तर सुरुवातीला मी 4 ते 5च भजी तेलामध्ये सोडून घेतली। तर तयार होणाऱ्या या गोड भज्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, की हे तेलातून आपोआप वर येतात बघा, आणि छान हलके फुलके झाल्यानंतर ना आपोआपच सुरुवातीला पलटी होतात। सुरुवातीला अजिबात यांना पलटण्याची गरज पडत नाही, ते स्वतःहून पलटी होतात बघा, इथे तुम्ही बघितलंच असेल। तर ह्याच पद्धतीची ना सर्व भजी छान पलटी झालेली आहेत। तर आता चमच्याच्या मदतीने किंवा झाऱ्याच्या मदतीने छान गोलाकार ना हे एकसारख्या रंगावर तळून घ्यायचे आहेत। तर ही भजी तळताना ना मध्यम आचेवरच तळा, हाय फ्लेमवर तळू नका, नाहीतर मग ती वरतून तळल्यासारखी दिसतात आणि आतून कच्चीच राहतात। तर बघा इथे छान टम्म फुललेली आहे, जाळी देखील खूप सुरेख पडलेली आहे, मस्त असं सुगंध सुटतोय। तर ही प्लेट मध्ये काढून घेतली मी, आणि आता दुसरा घाना सुद्धा तेलामध्ये सोडून घेते। तर ह्या वेळेस मी सर्व मिश्रणाची भजी काढून घेतलेली आहे।
तर बघा आपोआप ती पलटी होत आहे. तर जेव्हा केव्हा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही हे गोड भजी किंवा गुलगुले नक्कीच तयार करून खाऊ शकता. तर बघा रंग देखील सुरेख आलेला आहे आणि मस्त क्रिस्पी ही भजी झालेली आहे. सुगंध म्हणाल ना तर खूप छान सुटलाय. मस्त गोलाकार झालेली आहे. तर बनवायला सोपेच आहे. तर तुम्ही देखील या आषाढ महिन्यामध्ये ना करून बघा. तर इथे ना आपले सर्व गुलगुले तळून झालेले आहे. मस्त गोलाकार झालेले आहे. छान टम्म फुगलेले आहे आणि आतून देखील तेवढेच जाळीदार झालेले आहे. अजिबात तेलकट झालेले नाही. साहित्यांच्या योग्य प्रमाणामध्ये आपण हे गुलगुले तयार करून दाखवलेले आहे. तसे तर हे व्यवस्थित गोड होतात, परंतु तुम्हाला अधिक गोड हवं असेल तर तुम्ही पाऊण वाटी गूळ हा 1 वाटी पाणीमध्ये मिक्स करून घेऊ शकता आणि गव्हाच्या पिठाचे जरी असले ना तरी चवीला अप्रतिम लागतात. चला तर मग आजचा हा गव्हाच्या पिठाचा गोड पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशा झटपट रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.